पारंपरिक मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आले। सारडा सर्कल येथून अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। यावेळी 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले। महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी बुधवारी सायंकाळी अचानक पारंपरिक मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला। मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचं आढळून आलं। त्यांनी केलेल्या सूचनेनंतर अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी गुरुवारी अचानक सायंकाळी मिरवणूक मार्गावर अतिक्रमण मोहीम राबवली। सारडा सर्कल येथून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण त्यांच्याकडून काढण्यात आले। भंगार बाजार येथील लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले। तसेच दुकानाबाहेर अतिक्रमण करू नये अशा सूचनाही व्यावसायिकांना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे फाळके रोड येथील अतिक्रमण काढत मच्छी बाजाराकडे त्यांनी मोर्चा वळवला। येथील व्यावसायिकांना वारंवार सांगूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्यानं प्रत्यक्षात काही व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आलं। एका महिला व्यावसायिकानं पाटील आणि अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत मोहिमेस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक महिलेस बाजूला केलं। मोहीम राबवत काही साहित्य जप्त केले। त्यानंतर पुन्हा मिरवणूक मार्गावर मोर्चा वळवला। मार्गास अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले। अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल असंही अतिक्रमण विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। आपली आता आपण बघतोय सणांचे दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जनचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग ते सुद्धा माननीय आयुक्त साहेबांच्या सूचना आहेच की सर्व त्या मार्ग मोकळा करायचा, त्यातला अतिक्रमणी काढायचं। त्या अनुषंगाने शिवाय आपण मुंबई नाक्यापासून ही कारवाईची सुरुवात केली। तिथले भिकारी पण आपण बघतोय की तिथेच बसतान किती वेळा हाकललं, बसतान बसून बसता आणि ते लहान लहान मुलांमार्फत काही उद्योगी किंवा काही नशिली पदार्थ सुद्धा विकायचे उद्योग चालू होते अशी माहिती मिळाली। आपण ते भिकारी हटवले। नंतर आपण मग द्वारका मार्गे आता आपण भद्रकाली एरियात पण आलो आणि इथे आपण बघतोय रस्त्यांवर दुकानदारांनी बिराड मांडून ठेवलेले ते आपण साहित्य पण जमा केलं। शिवाय भद्रकाली मच्छी मार्केट परिसर तिथे वारंवार आपण येऊन गेलो। दुकानदारांना सूचना करून सुद्धा ते त्यांना दिलेल्या जागी न बसता रस्त्यावर ठाण मांडून बसले, म्हणून त्यांना आपण मागे कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। आज कारवाई पण केली त्यांच्यावर। यापुढे सुद्धा मिरवणूक मार्ग असो किंवा शहरात कुठे अतिक्रमण, या बाजारपेठा प्राईम एकदम इम्पॉर्टंटचा विषय आहे। त्याच्या माननीय आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण या कारवाया करतोय। यापुढे चालूच राहतील, म्हणून वारंवार आपण सूचना देतोय व्यावसायिकांना। जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आणि बिलकुल दुकानाच्या बाहेर रस्त्यावर बिराड थाटायचं नाहीये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल। आणि शिवाय असं कळतंय की भद्रकाली फिश मार्केटमध्ये बाहेरचे जे आहे हॉटेल्सवाले ते येऊन तिथे कचरा फेकताय आणि अत्यंत दुर्गंधी झालेली आहे। त्याच्यामुळे मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की असे जे नागरिक हॉटेलवाले मालक असे जर कचरा टाकून जात असतील तर आणि त्यांची माहिती जर गोपनीयरित्या कोणी दिली तर मी माझ्या वतीने 5,000 रुपये अशांना बक्षीस देईल आणि तेही त्या हॉटेलवाल्याकडनं दंड वसूल करून देईल, ही वेगळी गोष्ट। परंतु त्या हॉटेलवाल्यांचं सुद्धा लायसन्स रद्द करायची सुद्धा प्रोसिजर केली जाईल। मिरवणूक मार्ग असो वा अन्य कुठल्याही ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्यात अडथळा ठरेल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये। यापुढेही अतिक्रमण मोहीम सतत सुरू राहणार आहे असं देखील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी सांगितलंय। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।